नमस्कार मंडळी, मधुराणी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण मस्त असा लग्नाचा सीझनसुद्धा चालू आहेत आणि लग्नात बनवली जाणारी मस्त अशी भरलेली मसाला वांगी आपण बघणार आहोत, तेही एकदम आचारी स्टाईल, आचारी पद्धतीने शिकलेली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण लग्नात जी वांगी खातो ना, ती अशाच पद्धतीने छोटी छोटी वांगी असतात. त्यामुळे आपण या ठिकाणी तशीच, परंतु ही गावठी वांगी या ठिकाणी घेतलेली आहेत आणि मी पाण्यामध्ये घालून ठेवलेली होती. त्यानंतर अशा पद्धतीने देठ थोडंसं कट करून घ्यायचं आणि मधोमध अशा भागा करून घ्यायच्या आहेत त्याच्या. अशा पद्धतीने आपली सगळी वांगी या ठिकाणी छान अशी कट करून झालेली आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये साधारण थोडंसं जास्त तेल घ्यायचं, कारण की या ठिकाणी आपण जी वांगी कट करून घेतलेली ती आपण शॅलो फ्राय करणार आहोत. म्हणजे थोड्याशा तेलावरती छान अशी आपल्याला वाफवून घ्यायची आहेत. सगळ्या बाजूने ती अर्धवट अशी शिजली पाहिजे. अशा पद्धतीने आपण वांगी आपण या ठिकाणी फ्राय करून घेणार आहोत. लग्नामध्ये इतक्या प्रमाणात भरलेली वांगी बनवायची असतात, तर त्यांना प्रत्येक वांग्यामध्ये मसाला भरणं हे अवघड असतं. त्यावेळेस ती अशीच पद्धत वापरतात. तर तशाच पद्धतीने आज आपण ही भरली वांगी बनवत आहोत. तर मस्त असं तेलावरती छान असं एक वाफ घेऊन घ्यायची, म्हणजे लवकर वांगी या ठिकाणी शिजतात. आणि बघू शकता मस्त अशी या ठिकाणी सगळ्या बाजूने छान अशी भाजलेली देखील आहे तेलावरती. अशा पद्धतीनेच आपण ही वांगी भाजून घेणार आहोत. तर मधुराणी रेसिपीजच्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की कमेंट देखील करत जा. तर आपली वांगी छान भाजून झाली, आपण काढून देखील घेतलेली आहे. आता त्याच तेलामध्ये ना मी जिरा आणि मोहरीची फोडणी देणार आहोत. तर मस्त अशी कडक अशी फोडणी या ठिकाणी बसली पाहिजे. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. त्याचबरोबर मस्त असा आचारी लोक जी मसाले वापरतात तोच मसाला या ठिकाणी आपण वापरणार आहोत. ते देखील मी पुढे तुम्हाला व्हिडिओत सांगतेच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर या ठिकाणी जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहेत. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत बघू शकतात आपण छान परतवून घेतला आहे. आलं लसूण देखील या ठिकाणी ठेचून घेतलेलं आहे. तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट देखील 1 चमचा या ठिकाणी वापरू शकतात. तर ती देखील छान अशी परतवून घ्यायची आहेत. 2 मिनटं छान आलं लसूण परतवून झाल्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो देखील या ठिकाणी घातलेला आहे, बारीक कट केला, किंवा तुम्ही टोमॅटो प्युरी देखील करून पेस्ट करून देखील यामध्ये घालू शकतात. तर अशा पद्धतीने कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये वाटण घालण्यासाठी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे भाजलेले शेंगदाणे देखील घेऊ शकतात, परंतु माझ्याकडे भाजलेल्या दाण्याचा कूट आहे, तर तो मी या ठिकाणी 3 ते 4 चमचे या ठिकाणी भाजलेला शेंगदाण्याचा कूट देखील घालत आहे. कोथिंबीर मी यामध्येच घालत आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही कोथिंबीर नंतर कट करून घातली तरी चालेल. मिक्सरला छान बारीक वाटण करून घेतलं बिना पाण्याचं आणि ते या मसाल्यामध्ये आपण घालणार आहोत. तर छान कांदा टोमॅटो सगळं परतवल्यानंतर खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट देखील यामध्ये छान असा परतवून घ्यायचा. आता आपण घालणार आहोत मसाले. तर सिक्रेट मसाला आहे एव्हरेस्टचा मटण मसाला आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे. कुठलेही आचारी रेडीमेडच मसाले वापरतात आणि बऱ्यापैकी ते एव्हरेस्ट किंवा सुहानाचे चिकन मटणचेच मसाले या ठिकाणी वापरत असतात. त्याचबरोबर धना पावडर देखील घातलेली आहेत. मसाला मिनिटभर आपण छान असा परतवून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मसाला छान असा मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि सेम टू सेम आपण लग्नात बनवतो किंवा खातो अगदी त्याच पद्धतीने ही भरली वांगी लागतात. तर या ठिकाणी छान मसाला परतल्यानंतर वांगी घातलेली आहेत. बघू शकतात वांगी देखील किती मस्त दिसत आहेत आणि शिजण्यासाठी देखील आपण तेलात फ्राय केल्यामुळे ना अगदी कमी वेळ या ठिकाणी लागतो. तर चवीपुरतं मीठ देखील घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली वांगी देखील छान मिक्स झालेली आहेत आणि आता आपल्याला याची ग्रेव्ही, आपल्याला लग्नात आपण खातो तर ती दाटसरच ग्रेव्ही असते. तर साधारण आपण अर्धा ग्लास या ठिकाणी पाणी घालून घेणार आहोत आणि 10 मिनटं तरी झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी वांगी या ठिकाणी शिजलेली आहेत.
तर अशा पद्धतीने झटपट अशी आचारी स्टाईल बैंगन मसाला तुम्ही बनवू शकतात. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट करून नक्की सांगत जा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.